Assalamualaikum everyone. This is your teacher of computer programming and C language, Mohammad Ali Khatri. And so far we have the book that we are following is Turbo C++ by Robert Lafford. And we have discussed chapter 1 and chapter 2 completely. And currently we are on chapter number 3, that is about loops. And in chapter number 3, we have discussed for loop and nested for loop also. And today we will be discussing the topic that we will be focusing is while loop. While loop is actually the second one loop after for loop. And we in the previous class I told you about, because it is my habit to repeat again the previous concept in uh, next class again and again, means following classes from previous to following classes. I try to repeat the concepts again and again so that it recalls your mind. Okay, so I discussed for loop also in previous class. The very basic thing that I discussed in, I think, last lecture and before the last lecture whatsoever I repeated, I discussed, I repeated in the last class too. So मुंहिंजी नेचर आहे त दैट इज़ माय नेचर, तव्हां रिपीट कंदो रहंदो आहियां। बहरहाल त जेको आहे लूप्स बेसिकली छा हूंदो आहे त लूप हिकिड़ी टेक्निक हूंदी आहे त असांखे जॾहिं का शइ जेको आहे रिपीट कंहिं शइ जी रिपीटेशन कराइणी हुजे त उते जेको आहे असां टेक्निक जेकी यूज़ कंदा आहियूं लूप्स हूंदी आहे। ठीकु आहे, त मल्टीपल टाइम्स अगरि असांखे हाणे घड़ी घड़ी हिकिड़ी डेफिनेशन ऐं तव्हांखे जेको ॿुधायां त तव्हां भले मुंहिंजा प्रीवियस लेक्चर ॾिसी लाहियो, हुन में तव्हांखे लूप जो कॉन्सेप्ट ख़बर पइजी वेंदो त लूप छा आहे, अगरि कंहिंखे कॉन्सेप्ट क्लियर न आहे। ठीकु आहे, या कंहिं मुंहिंजी वीडियोस न आहिनि जो यूट्यूब ते पर यू कैन वॉच देम। त बेसिकली जेको आहे लूप जा टाइप्स आहे, या देयर वर 3 टाइप्स ऑफ लूप। for loop was there, while loop was there, and do while loop is there. ठीक है, तो today we will be discussing uh, while loop. Okay, I'm sharing the screen. I'm just giving at the moment I'm giving the little bit introduction about while loop. Okay, so basic syntax of while loop. A while loop is whatsoever it is saying. A while loop is C programming repeatedly executes a target statement as long as given condition is true. ठीक है, loops basically we have discussed till now. असां loops के बारे में discuss कयो त loops में basically थींदो छा आहे त हिकिड़ी शइ तेसि ताईं हिकिड़ी शइ जी रिपीटेशन तेसि ताईं थींदी पई आहे। ठीकु आहे, रिपीटेशन तेसि ताईं थींदी पई जेसि ताईं जेको आहे उहो कंडीशन पर्टिकुलर जेको आहे उहो ट्रू न थिए, उहो जेसी कंडीशन फॉल्स नथी थिए, या जेसि ताईं कंडीशन ट्रू आहे हिकिड़ी शइ जी रिपीटेशन थींदी पई आहे। ठीकु आहे, वाइल लूप सी प्रोग्रामिंग सी प्रोग्रामिंग repeatedly executes a target statement as long as given condition is true. ठीक है, जेसि ताईं given condition जेको true आहे तेसि ताईं जेको आहे रिपीटेशन थींदी पई। दिस इज अबाउट लूप्स। ठीकु आहे, त वाइल लूप में बि कुझु इहे ई कंडीशन ॿुधाए पियो। त साइंटेक्स जेको बेसिकली इहो आहे त वाइल, ठीक है, पहिरीं while हूंदो तव्हां वटि, then we have condition, then we have statements, ठीकु आहे, and then we have increment and decrement। ठीकु आहे, साइंटेक्स बेसिक इहो इन जो इहो हूंदो आहे। असां प्रोग्राम्स ॾिसंदासीं जॾहिं त यू विल डेफिनेटली गेट, पर जेको आहे एट दिस मोमेंट जेको साइंटेक्स आहे उहो while लूप जो कुझु इन तरीक़े जो आहे। पहिरीं तव्हां वटि while, ठीकु आहे, then you have condition, कंडीशन खां पोइ तव्हां जेको स्टेटमेंट्स हूंदियूं आहिनि। सही आहे, जेके लूप में जंहिंते तव्हांखे कमु जेको आहे टास्क परफॉर्म करिणो आहे। ठीकु आहे, हाणे हेयर स्टेटमेंट में बि सिंगल स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट। ठीकु आहे, इहो असां लास्ट क्लास में डिस्कस कयो, वी डिस्कस इन प्रीवियस क्लास। त जेको आहे स्टेटमेंट या त तव्हां वटि हिकिड़ी स्टेटमेंट हूंदी या ब्लॉक ऑफ कोड थी सघे थो। जेके ब्लॉक ऑफ स्टेटमेंट या ब्लॉक ऑफ कोड जेको आहे असां वर्ड यूज़ कंदा आहियूं जॾहिं तव्हां जेको आहे मल्टीपल स्टेटमेंट्स हुजनि। त स्टेटमेंट कैन बी एनीथिंग, single or multiple statements. The condition may be an expression and true in any non-zero value। ठीक है, कंडीशन जेकी आहे उका एक्सप्रेशन भी थी सके थी। सो दिस इज ऑल अबाउट द लूप इटरेट्स
while the condition is true. ठीक है, loop ज़ाहिरी ॻाल्हि है तेसिताईं work कंदो जेसिताईं तव्हांजी condition true थिए थी. When the condition become false, the program control passes to the line immediately following the loop. जॾहिं condition तव्हांजी false थी वेंदी, we know very well the control जेको आहे असांजो loop खां जेको आहे out जेकॾहिं का statement लिखियल आहे त जेको आहे control हुन सां transfer थी वेंदो आहे. ठीकु आहे, like we have here असां वटि इन जो जेको flow chart ॾिनल आहे त कीअं हूंदो आहे. हिकिड़ो असां वटि while आहे, ठीकु आहे, then condition we have, then we have conditional code. सही आहे, त असां वटि suppose condition आहे. अगर condition, if condition is true, because this thing is same in all three loops. ठीकु आहे, सभी loops में ये शइ सही आहे, सेम आहे. अगर condition true थींदी त असांजो loop execute थींदो. ठीकु आहे, अगर condition false आहे so we know very well we will go out from the body of the loop. ठीक है, अगर condition true है the block of code will execute. If condition is false then definitely our loop is terminated. तो ये शे जो का सभी में same ही होती है, तो we haven't any kind of need to get confused about this. Like we have example over here. ठीक है, असां वटि कोई example है the while loop जो. And now there's a little bit change in working mechanism or writing mechanism of while loop. ठीक है, while loop जो जेको mechanism कुछ change ही आहे त ही जेको आहे, ही त जेको असां मूं तव्हांखे क्लासेस में ॿुधायो इनिशियल क्लासेस में एंड इन माय डिटेल्ड वीडियो, त हिते जेको आहे void लिखूं था, या अगर असां void नथा लिखूं त असां int लिखी सघूं था, float लिखी सघूं था, उन लाइ असांखे रिटर्न टाइप ॾियणो हूंदो. सो डोंट गेट कंफ्यूज, हिनखे तव्हां ईअं ई सम्झो जेको आहे तव्हांजो void में जेको बि लिखियल आहे. छो जो I will in second session I will move towards the practical class. Okay, till first session we will, because only 7 minutes are remaining in the first session, so let's focus on theory a little bit. The छा आहे त तव्हां वटि हिकिड़ो integer declare कयो. से suppose integer a है जेको 10 जे बराबर है. ठीकु आहे, integer a that is assigned a value of 10. ठीकु आहे, integer हिकिड़ो a आहे, हिकिड़ो integer variable आहे जंहिंजो नालो a आहे. ठीकु आहे, जंहिंजो जेको आहे ऐं उनखे वैल्यू असाइन कई वई आहे, मीन्स integer is declared as well as initialized. ठीकु आहे, okay, declared and initialized. Is there any student who can clear my concept that what is the difference between declaring and initializing? If I say I have declared the variable, and if I say I have initialized the variable, so what is the difference these two terms, declaring and initialization? Who's the student that is gonna describe these terms? Declaration and initialization में छा फर्क आहे? छा के स्टूडेंट खे ख़बर आहे? My goodness, there's no any student who knows the difference between. Someone was saying previously that the difference between initialization and declaration is very simple. I am discussing from when we were having our physical classes. I also discussed over there in my detailed video. I discussed the difference between initialization and declaration. So declaration basically छा हूंदी आहे, हिते जीअं अगर आऊं loop हिकिड़ो वेरिएबल डिक्लेयर कया ना इंटीजर a, ठीकु आहे, उनखे वैल्यू असाइन अगर आऊं न करियां, दैट इज मींस आई एम डिक्लेयरिंग दैट वेरिएबल. आऊं सिर्फ उन वेरिएबल खे डिक्लेयर कयां पियो, बट आई एम नॉट इनिशियलाइजिंग दैट वेरिएबल. मैं उस वेरिएबल को कोई इनिशियलाइज नहीं कर रहा. इनिशियलाइज मींस वी आर असाइनिंग वैल्यू टू दैट वेरिएबल. ठीकु आहे, अगर उन वेरिएबल खे असां वैल्यू असाइन करी पिया, दैट मींस वी आर इनिशियलाइजिंग दैट वेरिएबल. ठीकु आहे, पर आऊं उनखे का वैल्यू असाइन न पियो करियां त मींस आई एम ओनली डिक्लेयरिंग द वेरिएबल. डिक्लेयर ऐं इनिशियलाइज में फर्क इहो आहे त तव्हां वेरिएबल जेको डिक्लेयर कयो, से सपोज इंटीजर a, इंटीजर b, इंटीजर k, इंटीजर f a x y z जेको बि इंटीजर जो नालो असां ॾियूं था. ठीकु आहे, इहो तव्हांजो डिक्लेयर थी वियो इंटीजर. पर जेकॾहिं असां हुनखे वैल्यू नथा ॾियूं न, सो मीन्स वी आर ओनली डिक्लेयरिंग द वेरिएबल, वी आर नॉट इनिशियलाइजिंग. पर जेकॾहिं आऊं चाहियां इंटीजर a इज इक्वल टू 11, ठीकु आहे, या इंटीजर b इज इक्वल टू 24, that means I am initializing the value variable. ठीक है, I am assigning value to that variable. जॾहिं हम value assign करें variable के, that means I am initializing the variable. ठीक है, तो declaration and initialization में फर्क है. Well, that was not that was previous discussed topic. So while a is less than 20, ठीक है,
हाणे चए पियो त ए इनिशियलाइज़ थियल आहे 10 खां। हिते छा आहे, असां जीअं फोर लूप में हूंदो न, असां उते इनिशियलाइज़ कंदासीं, असां जेको आहे सिर्फ़ु वेरिएबल डिक्लेयर कंदासीं, ठीकु आहे। ऐं जेको आहे फॉर ए इज़ इक्वल टू 1, ए इज़ लेस और इक्वल टू 20, ए प्लस प्लस, ठीकु आहे। असांजे फोर लूप जो जेको आहे साइंटेक्स कुझु हिन तरीक़े जो हूंदो। वाइल लूप में छा आहे, इंटीजर a is equal to 10, ठीकु आहे, while a is less than 20, असांजी इनिशियलाइज़ेशन मथे थिए पई बिफोर द लूप, ठीकु आहे। असां जेको वेरिएबल यूज़ करण वारा आहियूं लूप लाइ, उनजी इनिशियलाइज़ेशन असां मथे करियूं पिया, ठीकु आहे। 10 खां शुरू थिए पियो, a is less than 20, ये कंडीशन थी वई, छो जो आहे सभी लूप्स में सेम हूंदो आहे। तव्हां जेको आहे इनिशियलाइज़ कंदा लूप खे, ठीकु आहे, लूप जे वेरिएबल खे या जेको बि लूप आहे, देन तव्हां उनजी कंडीशन ॾींदा, देन जेको आहे उनमें तव्हां इंक्रीमेंट या डिक्रीमेंट कंदा। त हीअ तव्हां इनिशियलाइज़ेशन करे छॾी, a is equal to 10, ठीकु आहे, देन कंडीशन a is less than 20, ठीकु आहे। दिस इज कंडीशन, त जेको आहे a less than 20 आहे, त जॾहिं a जी वैल्यू जेको आहे 20 खां लेस मींस 19 ताईं हूंदी, त तव्हांजो लूप एग्जीक्यूट थींदो व्हेन a is 20, छो जो चए पियो लेस देन 20 आहे न, त जॾहिं 20 वैल्यू थी वेंदी a जी, ठीकु आहे, त तव्हांजो लूप टर्मिनेट थींदो। सो दिस इज द कंडीशन ओवर देयर। प्रिंट एफ हर वारे वैल्यू ऑफ परसेंट डी, मतलब a जी जेकी वैल्यू आहे न, उहा हर वारे प्रिंट कंदो। ऐं a प्लस प्लस जेको असां वटि हूंदो आहे न, फॉर a इज इक्वल टू 1, a इज लेस और इक्वल टू 10, a प्लस प्लस, असांजो कुझु हिन तरीक़े जो साइंटेक्स हूंदो। ऐं प्लस प्लस जेको आहे हिते जेको इंक्रीमेंट थिए पई, उहो आफ्टर द बॉडी ऑफ द जेको आहे आफ्टर द ब्लॉक ऑफ कोड, ठीकु आहे, जेको कोड असांखे प्रिंट करणो आहे, उन खां पोइ जेको आहे लास्ट में जेको आहे असां इंक्रीमेंट ॾियूं पिया। त इहो बेसिकली डिफरेंस आहे जेको हुन कोड ब्लॉक में। त असां जेको आहे फोर लूप ऐं वाइल लूप में कुझु हिन तरीक़े जो डिफरेंस आहे, एंड डू वाइल इज समथिंग क्वाइट डिफरेंट फ्रॉम देम, ठीकु आहे। बेसिकली हिन में फोर लूप में फ़र्क़ु को एतिरो ख़ासि न आहे, पर फोर लूप खे काउंटर वेरिएबल जेको लूप चयो वेंदो आहे, ठीकु आहे, जिते असांजी मोस्टली काउंटिंग टेक्निक्स लाइ असां जेको आहे फोर लूप यूज़ कंदा आहियूं। त हिन ॿिन्ही में साइंटेक्स जो मोस्टली फ़र्क़ु आहे। त बहरहाल ही बेसिकली प्रोग्राम करे छा पियो, त वैल्यू ऑफ ए जी जेकी वैल्यू आहे न, जेकी हाणे फोर लूप में जेको वाइल लूप में असां जेको आहे एग्जीक्यूट करायूं पिया, असां अगरि चाहियूं था त ए जी जेकी वैल्यू आहे उहा हर वारे प्रिंट थिए, ठीकु आहे। त वैल्यू ऑफ परसेंट डी, एंड परसेंट डी इज रीड बाय ए, ठीकु आहे। त ए जी वैल्यू इनिशियली जेको आहे 10 आहे असां वटि, देन ज़ाहिरी ॻाल्हि आहे वी नो वेरिएबल लूप्स वर्क जेको आहे असांजी इनिशियलाइज़ेशन जॾहिं थींदी आहे, से सपोज़ असां 10 खां इनिशियलाइज़ कयो, देन लूप जी वैल्यू छा थींदी, 11 थींदी, 12 थींदी, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, ठीकु आहे। जॾहिं 20 ते ईंदी, कंडीशन चेक थींदो, 20 इज़ लेस देन 20, कंडीशन फॉल्स थी वई, असांजो लूप टर्मिनेट थी वेंदो। त हर वारे जेकी ए जी वैल्यू आहे उहा तव्हांजी प्रिंट थिए पई हिते, ठीकु आहे। त वैल्यू ऑफ ए, सही आहे, वैल्यू ऑफ ए फर्स्ट ऑफ ऑल असांजी 10 प्रिंट थींदी, छो जो लूप खे असां इनिशियलाइज़ कयो 10 खां, देन 11, then 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, ठीकु आहे। त इहे असांजी जेका स्टेटमेंट्स एग्जीक्यूट थींदी वेंदियूं जेसि ताईं असांजी लूप जी वैल्यू ट्रू आहे। सो इफ वी विल execute this block of code, असां अगरि हिन block of code खे अगरि execute कंदासीं, so we will get the answer like this. So this was the little bit introduction of while loop. In next session we will be moving towards practical. Less than a minute is remaining. Okay, so we will discuss the remaining, because this meeting is about to end in 30 to 40 seconds. So we will meet in next session, and in next session we will be discussing furthermore about while loop. We will be doing practical work. Okay, we will be focusing on practical. So after 2 minutes I will start my next session. Okay, and don't get late to join the sessions.